खूपच दिवस झाले हा पसारा पडलेला होता. पसारा म्हणजे काय की शेतातली कामं चालू असली ना, शेतातलीच नाही घरची पण कामं असतील ना, तर इथं तिथं लटकवलेली कपडे असतील चौधरी साहेबांची, त्यांना खूप घाण सवय आहे. कुठं पण कपडे लटकवून ठेवणार, असं नाही त्यांचं की आज ही कपडे आपण चेंज केले तर ती बाथरूममध्ये नेऊन ठेवावीत म्हणजे ती धुवून टाकेल, असं नसतं त्यांचं. ते जिथं उभं राहतील, जिथं कपडे चेंज करतील तिथंच अडकवून ठेवतात. मग ही अशी बरीच साठलेली कपडे होती, शिवाय गरम कपडे म्हणजे स्वेटर वगैरे होते, ते सगळे आज जमा करून सकाळीच भिजत घातले होते. आणि चौधरी साहेबांना नाश्ता वगैरे बनवून दिला. आज माझा उपवास होता आणि जेवणामध्ये पण काही टेन्शन नव्हतं, कारण रात्रीच्या पुरणपोळ्या शिल्लक होत्या. मग मी त्यांना म्हटलं की माझा आज उपवास आहे, तुम्हाला ह्या पुरणपोळ्या संपवायच्यात. मग नाश्ता करून जेवणासाठी पण त्यांच्या होतं. तर आज धुलवड आहे, पण चिकन दुपारी आणतील, कारण एकटेच खाणार आहेत ते आणि मला उपवासाला वेगळं जेवण बनवायला लागणार आहे. तर मग मी हाच पसारा काढला, म्हटलं हे तरी काम करून घ्यावं. आणि आज वाटलं होतं की जावावं मोडायला, पण म्हटलं जाऊ दे, चल खाऊन पिऊन आराम तरी करतील. मी मोडायला गेले की चौधरी साहेब आले असते कडबा गोळा करायला वगैरे, तसं दुपारच्या नंतर निवांत जातील कडबा गोळा करायला. आणि मोडायचं थोडंच राहिलेले ते, म्हणजे असं चांगला दिवस बघून वाढवायचं असतं. वाढवायचं म्हणजे संपवायचं असतं ते, पण आमच्या भाषेमध्ये असं खळ्यावरचं वस्तूला संपवायचं नाहीत म्हणत, त्याला वाढवायचं म्हणतात. तर ती वाढवलेली नाही आहे, कारण आज धुलवड, उद्या शनिवार, मग मी रविवारीच वाढवणार आहे ते. पण त्याच्या आधी थोड्याशा त्याच्यातलं निमार्ग तरी मोडून झालं ना तर ते बरं होईल. मग म्हणून मी म्हटलं चला निवांत जाईल, थोडंसंच राहिलेलं आहे काहीतरी 50ला पण थोडंफार कमीच असेल मोडायचं. तर मग मी हीच कामं करायला घेतली, म्हटलं चला ही तरी आवरून घ्यावं. तसं तर आता गुढीपाडवा येणार आहे, गुढीपाडव्याला साफसफाई होणारच आहे घरातली, पण त्याआधी ही मळालेली इथं तिथं पडलेली कपडे वरचीवर पसारा कमी करत राहील ना तेवढं चांगलं, म्हणजे नंतर एकाच दिवसात भरपूर कामं होतात. नाहीतर मग हे सगळं मळके कपडे घरातले इथं तिथं पडलेली धूळ झटकायचं, भांडी घासायला काढायची, ही सगळी कामं ना खूप उशीरपर्यंत जातात. म्हणून मग जसा वेळ मिळेल तसं म्हटलं ही सगळी कामं करून घ्यावीत आपण. तर कपडे धुवायची चालू होती, तोपर्यंत आरती आमची 2 वेळा येऊन गेलेली माझ्याकडे की माझी काकी केस कापायची. पुढची नाहीत कापायची ना, फक्त मागची कापायची ना. किती किती कापू? डोकं नाही धुतलं ना? सकाळी धुतलं. आता मग तुम्ही सांगितलं की धुतलं का? मागं सर का अजून थोडी, माझ्याकडे एकदा तोंड करून बसली का पुढे, म्हणजे म्हणून भांग पाडायला. तर मंडळी ही आहे आरती. आरती म्हणजे माझ्या जाऊबाईची मुलगी. ही खूप लाजते बरं का कॅमेऱ्यासमोर यायला, खूप तिला आवडतच नाही कॅमेऱ्याच्या समोर यायला. पण आज केस कापायचेत ना म्हणून ती नाईला जरी माझ्या समोर बसली, म्हटली असेल की आता मला केस तर कापून घ्यायचेत काकीकडून, आणि मी जर म्हणेल व्हिडिओ नाही बनवायचा तर काकीकडून केस कापायला भेटणार नाहीत. आणि त्यातले त्यात सांगू का, माझी मोठ्या महिलांपेक्षा जास्त लहान मुलीबरोबर पटकन माझी मैत्री होते. मला लहान मुली खूप आवडतात, खूप म्हणजे खूप. लहान मोठ्या सगळ्याच मुली मला खूप आवडतात, माझी पटकन मैत्री होते, कारण खूप निरागसता असते त्यांच्याकडे कोणतंच काय म्हणतात ते कपट नसतं किंवा काही ईर्ष्या नसते कोणत्या गोष्टीची, काही नसतं. खूप निरागस असतात मुली आणि माझं पटकन लगाव होऊन जातो. तर ही अशी सुंदर केस कापलेलीत, म्हणजे मला जशी जमतात तशी. आणि हिने केस धुतले होते पण तेल निघलं नव्हतं हिच्या केसांचं. तर हा आहे आरतीच्या केसांचा फायनल लुक. कशी वाटली माझी हेअरस्टाईल बनवायची पद्धत कमेंटमध्ये. आज फिर ना. तर सगळी कामं करता करता आंघोळ मागे ठेवली होती आणि घरात आली कपडे घ्यायला कपाटातली, तर बघते तर मनी बघा कशी झोपली. एवढी बिंदास झोपली ना, मला खूप आवडते हिने असं झोपलेलं, खूप लाडात येऊन झोपते. हॅलो मंडळी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आताच फ्रेश झाली आणि सकाळपासून जरा कामच होती. कामं म्हणजे जी खूप दिवस झालं पडून होती कामं, ती आज पार पडली. आणि एकच मिनिट आले. कंगवा घरात ठेवला होता रात्री त्या फण्या बनवताना. तर बरेच दिवस झालं इथं पसारा तिथं पसारा, सारखं कुठं पण कपडे लटकलेली असायची काय, म्हणून मग ते जरा साफसफाई केली. चौधरी साहेब गेले तर आता चिकन आणायला, सकाळी नाश्ता बनवून दिला होता त्यांना. आता बोलले चिकन घेऊन येतो, आज धुलवड आहे ना. तर हा, तुम्हाला धुलवडीच्या शुभेच्छा. धुलवड म्हणजे धुलीवंदन पण म्हणतात त्याला. आणि आज मुंबईला वगैरे कलर वगैरे खेळतात शहरांमध्ये,
तर आमच्याकडे गावाला आज नसतो कलर, आमच्याकडे फक्त रंगपंचमीलाच कलर खेळला जातो. मी आताच आंघोळ करून आलेली, जरा म्हटलं वेणी घालावी. घरात झाडू मारायचं बाकी आहे अजून, ती बाकीची कामं करेपर्यंत चौधरी साहेब येतील चिकन घेऊन. केसात जाम गुत्ता झालाय. काल केस धुतले पण आहे ना, वेणी नव्हती घातली, गुत्ता पण नव्हता काढला. काल दिवसभर मला काम गेलं होतं. तर मैत्रिणी तुम्हाला सांगू का, आंघोळ झाल्या झाल्याच असं फ्रेश झालं तरच व्यवस्थित राहतं बरं का. तोंड म्हणा, केस म्हणा व्यवस्थित राहतात. नाहीतर आंघोळ करून बाकीच्याच कामांना लागलं आणि नंतर करूया म्हटलं की ते नंतरच होत जातं. आपल्या मागं भरपूर कामं असतात आणि नंतर ती कामाची सगळी अंगावर धूळ बसणार, चेहरा तेलकट होणार. मग त्यापेक्षा मी आपलं आंघोळ झाली की अशी पटकन फ्रेश होऊन घेत असते. म्हणजे घर पण फ्रेश, शरीर पण फ्रेश आणि चेहरा पण फ्रेश राहतो. तर मला हे असं व्यवस्थित राहायला आवडतं, टकाटक. आणि बायका मला म्हणतात की खूप नटून थटून राहते. तर नटून थटून काहीच नाही राहत मी फक्त फेअर अँड लवली लावते आणि ही सिंदूर लावून टिकली लावते. तर जाऊबाईच्या दरवाजामध्ये फुलं जास्वंदीला खूप छान आलेली दिसली, म्हणून मग मी तोडून आणली देवपूजेसाठी. छान देवपूजा करून घेते आता. तर मंडळी आपण थेट भेटत आहोत संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान. टाइम काय बघितला नव्हता, पण असंच काहीतरी वेळ झालेली होती. दुपारी चिकन बनवलं आणि चौधरी साहेब जेवले. माझा तर उपवास होता, मी उपवासाला या खिचडी पण खात नाही. आणि मग ते जेवण बनवलेलं वगैरे पसारा तसंच ठेवला. भांडी घासलेली पण जिथल्या तिथं तशीच ठेवली होती, कारण गावातले पाहुणे आले होते. गावातले म्हणजे ते मुंबईला पण आमच्या शेजारीच होते राहायला आणि इथले पण गाववालेच आपले. मग ते आले होते, चहा पाणी वगैरे झालं. दुपारचं जरा निवांत गप्पा मारत बसलो, व्हिडिओ एडिट केला. असे बरेच काही काही लोळत पडले थोडा वेळ. आणि मग हे 4-4:30च्या दरम्यान असं घर आवरायला घेतलं. तर घर आवरायची म्हणजे काय, भांडी घासलेली लावायची होती. सकाळी घासलेला पसारा तसाच होता लावायचा आणि दुपारी घासलेला पण पसारा तसाच होता भांड्याचा लावायचा. मग मी ही भांडी लावून घेतली आणि ही अशीच कामं दिवसभर घरी असले की ही अशीच कामं चालू असतात बरं का. आणि मी चिकन बनवलं पण त्याची रेसिपी नाही केली, व्हिडिओ नाही शेअर केला तुमच्याबरोबर, कारण ही काय असा हा अंधार असतो घरामध्ये. छोटंसंच घर आहे आणि ह्या मायराने काढून ठेवलेल्या होत्या सकाळी, त्या गाईला चारून घेते आता. एवढ्या उशिरा कुठं? हा अंधार पडन यायला. आणि इतक्यात आला बरं का भाजीवाल्याचा फोन. भाजीवाला आवर्जून फोन करतो, कारण त्याला माहितीच असे त्यांच्याकडे सांगून ठेवलेले मी तुझी शिल्लक भाजी जी असेल ना, वेस्टेज काही पण, ते आणून देत जा बरं का मला. तर तो आवर्जून फोन करतो. हा मस्त वास आला टरबुजाचा. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग. फ्लावरची पानं काढून ठेवली वय. कोथिंबीरची जोडी 2 दे. कितीला आहेत? 15चे. आणि बटाटे कसे? बटाटे 30. काही का टाकलेले आहेत असे? तसं नाही काय, चांगलं होतं हे. हे नाही होतं एका जास्त. खराब नाही निघणार ना आत ना? नाही हो, मी आहे घ्यायचं काय. अर्धा किलो घेते. कसे किलो आहेत? 30. टमाटे कशी 30 रुपये. टमाटे बी मला टोमॅटो दे अर्धा किलो. 30 रुपये. बटाटे बी 30. चालेल. वांगी 10 रुपये. 40 रुपये. टरबूज कसे आहेत? 30 रुपये किलो. टरबूज पण दे 1 किलो. बघा अर्धा किलो झाले असतील. अर्धा बस का? अजून करायचं. अजून ते टरबूज 1 किलो.
कुठं काय घेतलं आता चित्र आली दुसरं काय द्यायचं आणखी? ही तुला कामच आहे ती नाही, हिला काय सांग एक सारखं असं करते बघ, येडं वाकडं काय बी सारखं. बरं बास की आता. दुसरं काय द्यायचं? अजून काय द्यायचं? किती झाले बघ त्याचे. बटाटा 15, टमाटा 15, 30. बाय बाय म्हातारे. बाय बाय. होय काय मला कसं विचारतो मला कसं विचारताय मला आंबोत्या होय म्हातारे. नवी साडी बिडी नेसून कुठे गायब झालता? दिसतच नव्हता म्हणलं. कुठे गेलता? असं वे आला की दत्ता. काय पाहिजे? काय खाऊ नाही पण माझ्याकडं काहीच नाही बघ, काहीच नाही. लय मासाळू हो का नाही? बी थोडस चांगले वास बीस कसा सुटलाय मग वास सुटला. मला गेल्याच वास सुटला होता म्हणून मी म्हणलं दे बाबा मला टरबूज. कॅक्टस नवी पण स्नोवडी त्याला पण देते टरबूज. ती पोरगी म्हणली सगळी फळं खात्यात ती. तर मी पण बघितलं त्या दिवशी रामफळ पण खात होतं ती. तिथं फेकलेलं रामफळ बघा, मी जरा वाळायला लागलं होतं म्हणून. पिकलं नव्हतं पण वाळायला लागलं होतं. एवढीशीच बी निघले. लय मासावळी मस्त आहे टरबूज. 2 आणलेत. 1 किलो मध्ये 2 बसले. 30 रुपये किलो. भाजी का आणली? भाजीला काय नाही आणलं. बटाटे घेतलेत म्हणलं बटाटे असावेत आणि टोमॅटो आणलेत. काय फ्लावरचा पाला, कोथिंबीर आणली त्या दोघांना खायला आणि तेवढंच, बाकी काही नाही आणलं. हे काही टरबूज घेतले. घ्या खाऊ. कॅटो हे घे. हे बघ कॅटो. अरे पकडत नाही ना तुला मी गधड्या. एक डाकू इथं लपलाय. स्नोवडी ही घे खाऊ. अगं बाई कशी खाते. त्याला एक देते. तो गेला की पळून लांब. कुठं जाऊन बसलाय कॅटी. हो खाऊ दर. हा दर खाऊ. ऐशा पळत झाले. अरे नाही खायचे नको तुला. ही घे. खा.
हे ठेवलंय कॅटूस नोईसाठी, नंतर खातील. आता खेळण्यात दंग झालेत ना दोघं पण, बघा कसे खेळतात. आणि मंडळी चिकन वगैरे बनवलेले सकाळी, सॉरी दुपारी, आणि ते काय म्हणतात ते लादी पुसून काढायला लागेल आता, कारण माझा उपवास आहे, मला जेवण वेगळं बनवायला लागेल आता. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि चिकन बनवताना मी व्हिडिओ बनवला नाही, कारण त्याचं झालं असं की अंधार होतोय घरात, दिवसभर लाईट राहत नाही काय नाही, आणि अंधारामध्ये ती आपदा करत बसायचं हाताने आपली, त्यामुळं व्हिडिओच नाही बनवला, म्हणलं जाऊ दे चल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.